काल मालवण राजकोटमध्ये जो काही प्रसंग उद्भवला त्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः नारायण राणे साहेब आहेत. साहेब, काल नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली? खरं म्हणजे सुरुवातीपासून जे तिथे उपस्थित होते त्यांना माहिती आहे, तुमच्यातले काही पत्रकार पण उपस्थित होते. त्यामुळे घडलं काय ना, आम्ही काय घडवायला गेलो नाही. दुर्दैवी घटना घडली ती पाहण्यासाठी गेलो होतो. मी मुंबईतून आलो आणि मी त्या महाराजांच्या पुतळा जिथे होता त्या ठिकाणी निघालो. अगोदर मी पोलिसांना कलेक्टरना कळवलं होतं मी येतोय 12 वाजता आणि त्याप्रमाणे मी आलो. जागेवर गेलो, माझ्यावर निलेश राणे होते आणि जागेवर गेलो. पाहणी केली. पाहण्यासारखं काही नव्हतं. पुतळा खाली पडला होता आणि झाकून ठेवलेला होता. म्हणजे पाहण्यासारखं तसं काही नव्हतं. मुद्दा असा आहे, पुतळा कोसळला वास्तव आहे, पण खरी गोष्ट आहे. आता त्यासाठी जे दोषी असतील की पुतळा कोणी बसवला, काम कोणी केलं, PWDने केलं आणि कोणी केलं, टेक्निशियन कोण, या सगळ्याची चौकशी होणार. कोणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामुळे चौकशी होईल आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पुतळा परत बसवण्याचे काम सुरू झालंय. तसा दर्जेदार महाराजांचा पुतळा उभा राहील. हे जे आताचं राजकारण आहे ना, हे राजकारण मतासाठी चाललंय. ही लाचारी आहे, मताची लाचारी. आणि महाराजांचा पुतळा पडला, काही कारण असतील, वाराचं असेल, काही असेल, तुम्ही उलट सांगा, बाबा लवकर तयार करा, आम्हाला नस्तमस्तक व्हायचं आहे. 8 महिन्यामध्ये काल आल्यापैकी किती जण आले होते महाराजांना समोर जाऊन नमस्कार करावा? कधी आले का? कधी नाही आले. तेव्हा महाराजांना नमस्कार करावा वाटलं नाही. पडल्यावर आले टीका करायला मिळावी म्हणून सरकारवर. हे दुर्दैवी आहे. तुम्ही आमच्याकडे काय झालं आम्हाला त्यांना विचारणं काय झालं? अरे काय त्यांचे म्हणजे स्वतःच का घोषणा देत आले. आम्ही आपले निघालो तो बाहेर, पाहिलं सगळ्यांनी. मी निघालो, याच्यातले काही पत्रकार होते, पाहिलं आम्ही. ओडिटीवर भेटले, आम्ही नमस्कार केला, त्यांनी केला, दादा नमस्कार, बोलला नमस्कार. जयंत पाटील भेटले आणि निघत. तेवढा घोषणा देत जसं अंगावर येतात तसे. मग मी सांगितलं यांना नाही सोडायचं. अशी जो हुशारी इथे येऊन नाही चाललं, कुठेही नाही चालणार. आणि त्यामुळे त्यांना 2 तास माझ्या परवानगीशिवाय जाता आलं नाही. पोलिसांनी दोन्हीकडच्या 42 जणांचा अज्ञात 100 जणांवर गुन्हे दाखल केले. कोणी? पोलिसांनी. कशाबद्दल? त्या तिथे सार्वजनिक ठिकाणी जो काही कालचा प्रसंग उद्भवला. काय प्रसंग? पोलिसांवर केस करेन मी कोर्टात. आम्ही काय केलं? आम्ही तर काय केलंच नाही. उलट आम्ही सहकार्य केलं पोलिसांना. गुन्हा दाखल करू दे ना, येऊ दे मायापर्यंत. विरोधकांकडून आरोप केला जातो की राणेंनी धमकीची भाषा केली. मात्र फडणवीस असं म्हणतात, जन्माचाच माझा गुन्हा आहे. फडणवीस असं म्हणतात राणे धमकी देणार नाही, त्यांचा स्वभाव आक्रमक आहे. हा, आमचे देवेंद्र फडणवीस बरोबर ओळखतात. त्यांना म्हणावं, शिवसेनेत असताना धमक्या आक्रमक होतो तेव्हा काय बोलले नाही उद्धव ठाकरे? जेव्हा शिवसेना वाढवण्यासाठी हा स्वभाव उपयोगात आणत होतो तेव्हा का नाही बोलले? तेव्हा हे कुठे होते? आधी होते कुठे? त्यामुळे उद्धव ठाकरे तू माझ्यावर बोलू नकोस. तुम्ही तुमचे राणेंनी धमकी दिली अशी वैभव नाईकांनी पोलिसात तक्रार दिली. त्याला काय धमकी दिली? तो धमकी देणं लायक आहे का? माझ्या मारण्याची धमकी दिली सर्वांसमक्ष. हा, काल राणेंनी सर्वांसमक्ष मारून टाकेल असं म्हटलं, असं त्यांनी तक्रार दाखली. अच्छा, म्हणजे वकिलांनी सांगितलं असेल मारून टाकेन असं म्हणजे ऑफेन्स होतो. त्याच्यापेक्षा फार हे आहे रे, की कोणीतरी वकिलांनी सांगितलं असेल तुला म्हणा मला धमकी द्यायची गरज नाही, मी मनात आणीन तेव्हा तसं करू शकतो. उद्या संजय राऊत येतात पाणी करण्यासाठी. अरे वा, जाऊ दे, उगाच माझी संध्याकाळ चांगली जाऊ दे ना. काय संजय राऊत म्हणजे काय? संजय राऊत येऊ दे.
पुतळा बांधून देऊ दे. तो फक्त वाईट बोलणं आणि टीका करण्यापलीकडे त्याच्या आयुष्यात काही नाहीये. तो कोणाला चांगला बोलला नाही. खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि तो त्याला माहीत नाही. प्रसिद्धी आणि तुम्ही तर तयारच आहात दांड घेऊन. सर, शेवटचा प्रश्न. पुतळा कोसळल्यानंतर अनेक प्रश्न चर्चेले जात आहेत. तसं 3 हेलिपॅडसाठी 2 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा जोरात लागली आहे आणि त्याची ताबडतोब 2 दिवसामध्ये कशासाठी 2 कोटी? 3 हेलिपॅड तयार केले कृत्रिम, तात्पुरते. हा, मग त्यासाठी 2 कोटी रुपये खर्च केले आणि काय झालं? वर्क ऑर्डर कोण न म्हणतं? वर्क ऑर्डर न काढताच निविदा दिली गेली कोण म्हणतंय? अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. ते चर्चामध्ये मला कोण नाव सांगाल तर मी बोलेन. असं मोगम प्रश्न विचार मी नाही उत्तर देऊ शकत. पेपरमधून सुद्धा बातम्या छापल्या कुठला गेल्या. पेपर? सकाळी इंडियन एक्सप्रेसमध्ये हा, काय की नाही, दुसरा पेपरचं नाव का नाही सांगत? बंगार पेपर, सामना. अरे देशाचे माननीय पंतप्रधान येणार होते. भाग्य समजायचं आमचं. पंतप्रधान येऊन उद्घाटन करतायत. देशाचा बजेट 47 लाख कोटी आहे. माननीय मोदी साहेबांनी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला 3ऱ्या नंबरवर आणतायत. 5व्या क्रमांकावर आज आहेत. 11 क्रमांकावर होता. आणि असे पंतप्रधान येत असताना 2 कोटीची भाषा बोलतो. जे कोण बोलतात 2 नाही 10 झाले तरी कमीच आहेत. मोदी येत असतील 10 कोटी हेलिपॅड काय कशाला खर्च केल्याचं कमीच आहेत. म्हणा 47 लाख कोटीचा बजेट नेलाय त्यांनी. जेवढी विकास कामं केली ना बघा. मेडिकलचंच बघा, किती सीट वाढवल्या, किती हॉस्पिटल, विमानतळ किती डबल गेले, 75चे 150 झाले. तुमची लायकी आहे का म्हणा विकासाच्या मुद्द्यावर बोलायची? 2.5 वर्षात महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला या उद्धव ठाकरेंनी. आकसाशिवाय हा राज्य करतो. आज महाराष्ट्राचं दूषित राजकारण जे केलंय उद्धव ठाकरेंनी केलंय. कोणी शिव्याची भाषा एकमेकावर करत नव्हते. काल वडेट्टीवार आले, मी आज नमस्कार केला ना त्यांना. आमचे जयंत पाटील आले, नमस्कार केला. ही आमची संस्कृती. आता एकमेकात तोंड लपून जातात. जी होती ना सोंगाडे 2, कसे तोंड लपून गेले. एक कणकवलीचा आणि एक तो कुठला तळगाव का गावचा. म्हणत यायचं समोर माया जायचं ना वरमान करून. एकदा तरी जा म्हणा मायाशी वरमान करून.